नमस्कार. आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि थोडा गोंधळ करणारा विषय पाहणार आहोत, म्हणजेच गर्भधारणेच्या आणि पाळीच्या लक्षणांमधील फरक. गर्भधारणेची लक्षणं साधारणपणे पाळीच्या 1-2 आठवड्यानंतर दिसू लागतात. उदाहरणार्थ, तुम्ही गर्भवती आहात हे जाणवायला तुम्हाला 10-15 दिवस पुरेसे असू शकतात. मात्र पाळी येण्याच्या आधीची लक्षणं खूप जलद दिसू शकतात. मुळात गर्भधारणेची लक्षणं सुरू होण्याची वेळ थोडी जास्त असते. पाळीच्या लक्षणात रक्तस्राव हाच प्रमुख संकेत असतो. ह्यांमध्ये रंग, प्रमाण आणि वेळ यामध्ये नियमितता असते. मात्र गर्भधारणेची सुरुवात होण्याच्या काळात काही वेळा इम्प्लांटेशन ब्लीडिंग होऊ शकते. हा रक्तस्राव फार कमी प्रमाणात, लहान काळासाठी आणि गुलाबी किंवा तपकिरी रंगाचा असू शकतो. पाळीमध्ये तुम्हाला साधारणपणे जास्त प्रमाणात आणि लाल रंगाचा रक्तस्राव होतो. गर्भधारणेदरम्यान तुमचं शरीर हार्मोनल बदलांमुळे बदलतं. तुम्हाला अचानक खाण्याची इच्छा म्हणजेच क्रेविंग्स होऊ शकते. गर्भधारणेच्या सुरुवातीला हे खूप जास्त असू शकते आणि तुम्हाला काही विशिष्ट चवीच्या पदार्थांची किंवा असामान्य गोष्टींची इच्छा होऊ शकते. पाळीच्या वेळी देखील खाण्याची इच्छा होऊ शकते, पण ती हार्मोनल बदलांमुळे आणि शरीराच्या इतर ताणांमुळे असते. पाळीमध्ये खाण्याची इच्छा साधारणपणे गर्भधारणेच्या तुलनेत कमी प्रमाणात आणि नेहमीच त्या विशिष्ट पदार्थांची नसते. डोकं दुखणे दोन्ही स्थितीत होऊ शकते, पण गर्भधारणेच्या सुरुवातीला हार्मोनल बदलांमुळे ते जास्त तीव्र आणि नियमित होऊ शकते. पाळीच्या वेळी त्याच्या तुलनेत थोडं कमी असू शकतं. गर्भधारणा होण्याच्या काही दिवसांनंतर तुमचं शरीर जास्त थकल्यासारखं वाटू शकतं. हा थकवा अचानक येतो आणि तुम्हाला खूप झोप येते. पाळीच्या वेळीही थकवा येऊ शकतो, पण हे खूप मोठ्या प्रमाणात नाही. पाळीमध्ये थोडे जास्त क्रॅम्प्समुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो, पण गर्भधारणेच्या वेळी हा थकवा खूप जास्त असतो. गर्भधारणेच्या वेळी हार्मोनल बदलांचे परिणाम तुम्हाला जास्त दिसू लागतात. तुम्ही अचानक खूप आनंदी किंवा खूप नाराज होऊ शकता. पाळीच्या वेळी सुद्धा मूड स्विंग्स होऊ शकतात, पण गर्भधारणेच्या वेळी हे जास्त तीव्र असू शकतात, कारण हार्मोनल बदल अधिक असतात. गर्भधारणेच्या सुरुवातीला स्तन जास्त संवेदनशील होतात. तुम्हाला ते जास्त दुखू शकतात. पाळीच्या वेळी देखील स्तनांची संवेदनशीलता होऊ शकते, पण गर्भधारणेच्या वेळी ती जास्त प्रमाणात आणि दीर्घकालीन असू शकते. गर्भधारणेच्या सुरुवातीला क्रॅम्प्स म्हणजेच पोटात पेटके होऊ शकतात, पण ते पाळीच्या क्रॅम्प्सपेक्षा हलके असू शकतात. पाळीच्या वेळी क्रॅम्प्स खूप तीव्र असू शकतात आणि अनेक महिलांना ते असह्य वाटतात. गर्भधारणेच्या वेळी क्रॅम्प्स साधारणतः कमी प्रमाणात आणि हलके असतात आणि ते मुख्यतः इम्प्लांटेशन प्रक्रियेमुळे होतात. पाळीच्या क्रॅम्प्सला तीव्र वेदना आणि जास्त कालावधी असू शकतो. गर्भधारणेची लक्षणं आणि पाळीची लक्षणं यामध्ये काही साम्य असू शकतात, पण तरीही त्यामध्ये काही ठळक फरक आहेत. जर तुम्हाला कोणत्याही गोष्टींबद्दल शंका असेल तर कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर कृपया लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे प्रश्न किंवा शंका असतील तर ते कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि हो, गर्भधारणेच्या किंवा पाळीच्या वेळेस स्वतःची काळजी घ्या. निरोगी राहा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.